नमस्कार. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, भारती क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज खूप छान आरीवर्कच्या ब्लाऊजची स्टिचिंग आपण बघणार आहोत. तुम्ही बघू शकता हे आरीवर्कच्या ब्लाऊजची स्टिचिंग एकदम सोप्या पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली आहे. भरपूर आरीवर्कचे ब्लाऊज शिवताना भरपूर चुका होतात. त्या चुका होऊ नयेत याकरता बरेचसे टिप्स आणि ट्रिक्स मी या व्हिडिओतून दिलेले आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर प्रथम आरीवर्कचं ब्लाऊज शिवताना बऱ्याचशा मैत्रिणींना माहीत नसतं की आपला जो सिंगल दाब मिळतो त्या दाबनेच आरीवर्कचं ब्लाऊज शिवायचं असतं. पण बऱ्याच वेळा काय होतं, आरीवर्कचं ब्लाऊज आपल्या डबल दाबवर शिवलं जातं आणि त्यातून मग अंतर राहतं किंवा व्यवस्थित फिनिशिंग येत नाही. पण जर आपण सिंगल दाबने जर ब्लाऊजची स्टिचिंग केली तर फिनिशिंगही आरीवर्कच्या ब्लाऊजची छान येते आणि मणी वगैरे फुटत नाहीत. तर बघा, मी अगोदर दाब बदलून घेतलेला आहे. आता आपण स्लीवला अस्तर जोडणार आहोत. स्लीवचा प्रथम मध्य काढून घ्यायचा आहे आणि आपली जी डिझाईनचा जो मध्य आहे त्या मध्याच्या तिथे ठेवून एक टाचणी मी लावून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता आपल्या स्लीव्जला मी टाचणी लावून घेतली आहे, कारण की जेणेकरून आपली स्लीव्ज इकडे तिकडे हलणार नाही. आणि हे आरीवर्कचं ब्लाऊज रेडीमेड आलेलं होतं साडीत, कारण ते काही कस्टमाइज केलेलं नाही आहे. त्यामुळे काठ खाली बघा, तुम्ही बघू शकता खाली शिल्लक राहिलेला. जर आपण आरीवर्क आपण कपडा घेऊन किंवा ब्लाऊज पीसवरती जर करून घेतलं तर अगदी व्यवस्थित आणि खूप छान बसतं. आणि रेडीमेडचं काय होतं प्रॉब्लेम, रेडीमेडचं जर ब्लाऊज असेल आरीवर्कचं तर खाली स्लीव्ज म्हणजे काठ सोडतात आणि वरती वर्क करायला सुरुवात केलेली असते. त्यामुळे त्याची थोडीशी फिनिशिंग वेगळी वाटते. जर आपण कस्टमाइज करून घेतलं तर आपण काठापासून सुरुवात करतो, त्याची फिनिशिंग वेगळी दिसते. आता ही रेडीमेड आरीवर्क असल्यामुळं मला भरपूर येथे प्रॉब्लेम झालेत स्लीव जोडण्यासाठी किंवा आपलं बॅकची डिझाईन आहे ना ती जोडण्यासाठी. आणि तुम्ही बघू शकाल की मी कटोरी ब्लाऊजला इथं मी पुढच्या बाजूने वर्कचं जी पट्टी असते ती लावलेली आहे. शक्यतो कटोरी ब्लाऊजला आरीवर्कची पट्टी लावता येत नाही, पण मी लावलेली आहे मैत्रिणींनो. बघा, या पद्धतीने हे वर्क मला काढावं लागते. ज्या टिकल्या किंवा मणी आहे, जर आपण कस्टमाइज केलेलं वर्क असतं तर बरोबर आपल्या साईजनुसार वर्क करून घेता येतं. आणि काय होतं, दोरा त्याचा एक जर मणी तुटला तर म्हणजे उनगडत चालतो. त्यामुळे या पद्धतीचे वर्क घेणं जरासं अवघडच आहे आणि स्टिच करण्यासाठीही त्रासदायकच आहे. पण तुम्ही बघा, मी खूप सोप्या पद्धतीने आपल्याला रेडीमेड वर्कचं ब्लाऊज कसं स्टिच करायचं आहे दाखवलेलं आहे. तर बघा, आपल्या दोन्ही स्लीव्जला मी अस्तर जोडून घेत आहे. मध्य प्रत्येक स्लीवचा मध्य हा नक्की काढावा, जेणेकरून आपल्याला नाही का चुने येणार नाही किंवा तिरकी बाही होणार नाही. त्यामुळे मध्य काढून घ्यायचा. इथे मला अस्तर उलट करून दाबटीप देता येत नाही आहे, कारण की चेन स्टिच नाही आहे ह्या ब्लाऊजच्या स्लीव्जला. चेन स्टिच असल्यावर कशी दाबटीप देता येते आणि ह्या वर्कच्या याला चेन स्टिच नाही, म्हणून मी असंच खालच्या बाजून दाबटीप देणार नाही आहे. अशीच डबल टीप देऊन अस्तर जोडत आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बघा, या पद्धतीने आपले दोन्ही स्लीव्ज रेडी झालेले आहेत. आता आपण जो एक्स्ट्राचा मेन फॅब्रिक आहे ना ते कट करून घ्यायचे. आणि जी कडेची जी सुट्टी टिकली आहे ना तीच मी काढलेली आहे. दुसऱ्या टिकलीला मी हात लावलेला नाही किंवा मण्याला नाही, कारण की जर आपण ते फोडलं तर एक बाय एक असं निघतच चालतं. म्हणून या पद्धतीने मी फक्त कडेचीच टिकली काढलेली आहे. आता बघा, हा बॅकचा भाग आहे.
मध्ये त्याला लटकन वर्क खूप छान बनवलेलं आहे. फक्त आपलं जे माप आहे कस्टमरचं ते छोटं आहे आणि वर्कचा गळा वगैरे मोठा आहे. नाहीतर वर्क आपलं छानच बनवलेलं आहे त्या ब्लाऊजचं, फक्त रेडीमेड आहे. बघा आता या पद्धतीने मी कस्टमरचं जसं मापाचं आपल्याला ब्लाऊज दिलेला आहे त्याच मापाने गळा आणि टाकून घेत आहेत मागचा. आता वर्कचा ब्लाऊजचा राऊंड गळा आहे त्यामुळे मी इथे अस्तरवरतीही राऊंड करून घेत आहे. आणि हा गळा बघा वर्कचा खूप पसरलेला आहे आणि कस्टमरचा गळा हा छोटा आहे. त्यांना जास्त पसरलेला गळा आवडत नाही. मग जर असा जास्त मोठा गळा असेल तर मी दाखवते या पद्धतीने आपण गळा कमी करू शकतो. वर्कचं ब्लाऊज असो किंवा एम्ब्रॉयडरी वर्क असो, बघा या पद्धतीने आपण गळा अस्तरवरती अगोदर आखून घ्यायचा आहे. आणि गळा आपल्याला मागचा गळा कमी कसा करायचा ते पुढे व्हिडिओमध्ये मी दाखवणारच आहे. सो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. बघा आपण गळा रुंदी कमी व्हावी यासाठी ना मी बरोबर इथे मला टीप देता येत नाही कारण की लटकनमध्ये बनवलेले आहे. तुम्ही टीपही देऊन घेऊ शकता जेणेकरून आपल्याला सोपं पडेल. पण इथं मी टीप न देता मी इथे टाचण्यांचा वापर केलेला आहे कारण की लटकन बनवलेलं आहे वर्कचं गळ्याच्या आतमध्ये. बघा या पद्धतीने सेट करून घ्यायचे कमी जास्त. फक्त फरक एवढाच आहे, आपण जर कस्टमाइज करून घेतलं तर बरोबर आपल्या मापानुसार वर्क केलेलं असतं. मग शिवताना काही त्रास होत नाही. आणि जर रेडीमेड आपण वर्क घेतो एम्ब्रॉयडरी वर्क तरी सहज मशीन चालते, पण ही वर्क आहे ना ह्याच्यावरती मशीन चालतच नाही. त्यामुळे खूप प्रॉब्लेम्स निर्माण होतात. तुम्हालाही या पद्धतीने वर्कचं ब्लाऊज शिवताना प्रॉब्लेम येतात का नक्की कमेंट करून सांगा मैत्रिणींनो. बघा मी आता अस्तरवरती गळा टाकून तो कट करून घेतलेला आहे. आता इथं गळा सेट करण्यासाठी मी टाचपिनांचा वापर करणार आहे. अगोदर मध्यापासून मी टाचण्या लावून घेते जेणेकरून आपला गळा इकडे तिकडे सरकणार नाही. आणि वर्क केलेला गळा भरपूर पसरट आहे आणि आपला कस्टमरचा गळा हा थोडासा अरुंद आहे. गळा म्हणजे गळा रुंदी, गळा उंची आहे फक्त गळा रुंदी कमी आहे. आणि या पद्धतीने ब्लाऊज शिवताना टाचण्यांचा वापर जरूर करा मैत्रिणींनो. मग आता अस्तरचा गळा आपला स्टिच करून झालेला आहे. आता आपण मधला जो एक्स्ट्राचा भाग आहे गळ्याचा तो कट करून घेत आहोत. गळा कट करून झाल्यानंतर जिथे कॉर्नर आहे तिथे छोटे छोटे मी कट देऊन घेणार आहे. कट दिल्याने गळा अगदी इझी उलटा करता येतो आणि व्यवस्थित फिनिशिंग येते गळ्याची. त्यामुळे गोल गळा असो तर कट नक्कीच द्यावे आणि मगच गळा पलटी करावा. आता इथे मी कमरेच्या साईडने पण टीप देऊन घेणार आहेत आणि मग आपण अस्तर उलटवून घेणार आहे.
मग आता गळ्याची तिथे थोडीशी जागा शिल्लक राहते, तिथेच मी धाप चालून दापटीप देऊन घेणार आहे. कारण की रेडीमेड ब्लाऊज असल्या कारणाने त्याला चेन स्टिच नाही आहे. हे खूप आवर्जून महत्त्वाचं आहे मैत्रिणींनो. चेन स्टिच जर 2 असल्या तर बरोबर तिथे दाब चालतो आपला दापटीप देण्यासाठी, सिंगल दाब. आणि रेडीमेड ब्लाऊजला हेच नसतं, चेन स्टिच नसल्या कारणाने आपला दाब चालतच नाही पलटवायला. खूप त्रासदायक आहे हे स्टिच करणं, पण खूप इझी पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्हालाही या पद्धतीचं ब्लाऊज स्टिच करण्यासाठी आलेलं असेल तर नक्की माझ्या पद्धतीने करून बघा. बघा आपला किती छोटा गळा होता आणि वर्क केलेला गळा मोठा होता, पण मी एकदम करेक्ट बसवलेला आहे. आता आपण सर्व बाजूने अस्तर जोडून घेऊ. या पद्धतीने आपला बॅग तयार झालेला आहे. कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगा मैत्रिणींनो. आता आपण पाठीमागचे टक्स टाकून घेणार आहोत.